हाय हेलो हेलो राम कृष्ण
देऊचे साधू जगद्गुरु वंदनीय तुकाराम महाराज
यांचा हा काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे. मी म्हटलं संतोष महाराजांना आले माझ्याजवळ बसले पण माहित नव्हतं. म्हटलं महाराज घ्या माझा पडतं म्हणत नाही. तर ज्याप्रमाणे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत आणि या तुकाराम महाराजांचा हा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आहे. आणि काला म्हटलं की देव आणि भक्त वैष्णव एका ठिकाणी येत असतात त्याला काला म्हणतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रभू रामचंद्रांच्या परम पुण्य नगरीमध्ये दहिगाव या गावामध्ये हा 50 वर्षापासून चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह यंदाचं वर्ष 51 पाचामध्ये 51व्या वर्षामध्ये आपल्या या सप्ताहानं पदार्पण केलं होतं. काही अपरिहार्य कारणास्तव महाराज सांगण्यात आले, पत्रिका छापण्यात आले. योगायोगानं असं असतं म्हणतात की घरच्या मेळ्यातलं वांगे असलं तर कधी कापायला सुरुवात करता येते, नाही तर मग दुसऱ्या भाज्या पाहत बसत. तर आमचे अमोल दादा आणि स्वर्गवासी झाले. मग महाराजांची जरा नाराजी झाली. मग मी माझ्या मुलासारखं वागवलं, माझं जमत नाही, काही हरकत नाही. मग महाराज कसं करता म्हटलं मा त्याच्यापेक्षा जमत नाही, काही हरकत नाही. मग दादांना म्हटलं ठीक आहे महाराजकडे पाठवा. ते म्हणत बाईचा आणि कार्यक्रम ठेवू आपण. म्हटलं काही हरकत नाही. योगायोगाने अर्चनाताई या ठिकाणी भागवत आणि कथा करण्यास तयार झालं. त्यांच्या मुखातून आपण 7 दिवस कथा सुरुवात केली. जास्त सांगत बसायचं काम नाही. 12:30 काला झाला पाहिजे. 12 वाजले. ठिकाण महाराज गावाकरता अधिकार गिरीकडे सगळे गुंडवून टाकायला लागत असतात. तर काही अधिकार नसते की महाराज तुमचा अधिकार आहे. माझा काही अधिकार नाही. अधिकारही तुम्ही देता आणि अधिकारही तुम्हीच काढत असतात. अधिकाराची काही आवश्यकता नसते या ठिकाणी. पण तुकाराम महाराजांच्या प्रमाणे आणि या ठिकाणी हा सगळे करता निवडलेला आहे. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरकुण्डलिकाय दातृमणिधरे समागतनिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. बाबाजी सद्गुरुदास तुका असतो. भगवंताला काय करावं लागतं, देवाला नमस्कार काय करावा लागतं. पतिव्रता स्त्रीने पतीला नमस्कार काय करावा, काय करावा पतीला नमस्कार. तर पतीला नमस्कार करण्याच्या पाठीमागे हेत आहे की माझं सौभाग्य कायम राहावं आणि तुमचं आयुष्य वाढो, याकरता पतीला नमस्कार असते. नुसतं नवरा नमस्कार नाही. विठ्ठल विठ्ठल.
परमेश्वर हा विश्वाचा जनित आहे. म्हणजे भगवंताने हे विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वामध्ये या विश्वामध्ये जिल्हे निर्माण केले, जिल्ह्यात तालुके निर्माण केले, तालुक्यात नागोरा जिल्हा तालुका निर्माण केला, त्या तालुक्यात आपण आलो आणि आपल्या त्या तालुक्यामध्ये दहीगाव आहे आणि दहीगावमध्ये इतके हजार लोक आहेत आणि त्या लोकांत माझा जन्म त्या भगवंताने केला म्हणून त्याला नमस्कार. आणि साधूला नमस्कार कशा करता करावा लागते. देवाने तरी जन्माला घातलं, सज्जन हो तरी देव हा उद्धार करू शकत नाही म्हणून साधूला नमस्कार. उद्धार देवला तुकाराम महाराज ज्या दगडावर बसत होते ना त्या दगडातून विठ्ठल विठ्ठल घोडे निघत होते. साधूचा सहवास इतका काही म्हणजे तुम्हाला वाटते सर्वसाधारण नाही. साधूचा सहवास दगडात लागला तर दगड बोलायला लागले. तुम्हा आपल्याला 50 वर्षापासून साधूचा सहवास लाभलेला आहे, बरोबर आहे की नाही. या महिला मंडळी उभे आहेत की नाही, यायला काही ट्रेनिंग आहे, काही शिक्षण आहे का, काहीच नाही, पण फक्त सहवासानं. अत्तर विकणाराच्या बरोबर फिरलं तरी बी अंगाचा वास येते की नाही. डॉक्टरने काही अत्तर विकत घ्या लागत नाही, त्याच्या बरोबर फिरा, फक्त तुमच्या अंगाचा ऐकत वास येते. तसं साधूच्या संगतीमध्ये राहिलं तर साधूचे गुण अंगात आल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या गावातले पुरुष मंडळी आणि महिला मंडळी हे एवढे ज्ञानी झालेले आहेत की एका भागवतकार महाराजांना ते गुपचाप बसू शकतात, पण मर्यादा आहे म्हणून ते बोलत नाही की महाराज तुमची ही कथा चुकली, या ठिकाणी असं नाही, असं पाहिजे होतं. कारण महाराज एकच वेळ भागवत सांगते, पण यांनी 50 वेळा ऐकलं आहे. विश्वाचा जनेता मात्र हे कार्य करत असताना भगवंतानं गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला. बाकीच्याही नाही टेके द्यायचा प्रयत्न केला, पण त्याने टेके टाक्याची काही गरज नव्हती. टेके टाके आपल्याला द्यायला लागतात, बरोबर आहे. पण भगवंताला त्याची काही आवश्यकता नव्हती, पण काही कार्य करायचं ना म्हणून या ठिकाणी सर्वांचं संगनमत होणं आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये सर्वांचं संगनमत कसं, पंक्तीवाल्याची पंक्ती हे संगनमत आणि हे सहकार्य आहे. अन्नदाता सखी भाऊ 8 दिवसाच्या ज्या महात्म्यांनी पंक्त्या घेतल्या होत्या ते भाग्यवान माणसं नाही का. साधू त्यांच्या घरी जेवले, नाही तर घरावर लिहिलाय फक्त संत कृपा आणि घरात साधूचं पूर्वी झालं नाही तर कृपा लिहून काय उपयोग. पण प्रत्यक्ष साधू त्यांच्या घरी जेवले. ज्या लोकांची पंगत होती तर त्या लोकांच्या घरी साधू जेवले. दुपारची पंगत होती, हेही भगवत भक्त आणि भाग्यवानच आहे. कारण भाग्यवान जीवाच्याच घरी साधूचे पाय पडत असतात. आभाग याला आणि हे सगळं करत असताना मी नेहमी सांगत असतो की शरीर सुखी आहे तर सगळंच चांगलं कार्य होऊ शकते. शरीराला साथ जर सोडली तर सगळे साथ सोडून येत असतात. म्हणून हे शरीर आहे ना, जेव्हा हे सगळे सिद्ध आहे तेव्हा तू आपले स्वहित पाय. हे जर शरीर चांगलं आहे ना, तीर्थयात्रा जायचं ना, मग शरीर जर चांगलं आहे तर हे सगळं घडू शकते आपल्या हातून. म्हणून नेहमी भगवंताला प्रार्थना करा की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा
झालं, भोजन झालं, बरोबर, नामस्मरण झालं, कथा झाली. कथेमध्ये तुम्ही लोक आहात म्हणून कथेची शोभा आहे. कारण तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही कोण आहे? प्रत्येक शिष्वाच्या मूर्ती आहात तुम्ही. मी तुम्हाला आरती असे भक्ती तरी ते बोल गंगावती तुमच्यामुळे त्या भगवंताची शोभा आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद. एकदा ऐकणाऱ्याच्या नावानं टाळ्या वाजवा. नाही तर या कार्यक्रमाची शोभाच नाही. तर तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि टाळकरी मंडळी, ही मंडळी जर नाही तर कीर्तनाला शोभा नाही. अरे खूप स्मार्ट आहे बाई दिसायला. अरे बापरे, म्हणजे पोटातल्या हिरव्या नसा दिसतात बाईच्या. सगळी खरी गोष्ट आहे. पान खाल्लं म्हणे बाईनं तो अंदरचा लाल पीक दिसला, एवढी सुंदर आहे दिसायला. पण हे काय ना, भगवंताने हे सगळं लावण्य दिलं पण त्या बाईला नाकच नव्हतं. आरशात पायात जाऊन लढत जाते, नाक नाही ते देवाया पण विश्वाचा जनिता मन यशोदेसी माता. सगळं विश्व ज्या भगवंतानं निर्माण केलं तो विश्वाचा जनिता, विश्वाला जन्माला घालणारा महात्मा पुरुष, थोर युग प्रवर्तक द्वारकाधीश कन्हैया गोपाल कृष्ण, विश्वाला ज्याने निर्माण केलं, विश्वाला ज्याने जन्माला घातलं, तो यशोदेच्या उतरी जन्माला आला. विठ्ठला विठ्ठल. जन्माला आला कुठे? जन्माला कुठे आला? हा, तुम्हाला पाहुणे म्हणतात की नाही? तर अशातली परिस्थिती असते. काही काही लोक जन्माला कुठे येतात, राहतात कुकडे, घरकुलात नंबर कुकडे लागते. कठीण काम. ज्या भगवंताचा जन्म कारागृहात झाला, कारागृहात मथुरेत झाला, मथुरेत झाला, कारागृहात झाला. आई वडिलांच्या पायात बेड्या होत्या. जर विश्वाची जी आई आहे त्या आईला जन्म घेताना किती दुःख आणि त्याच्या आईला किती प्रसवाचे दुःख भोगावे लागले हे देवाचं देव जाणे. त्यावेळेस पासून मन झाले की देव जाणे. विठ्ठला विठ्ठल. मथुरेमध्ये अवतार धरला कृष्ण देवकीच्या पासियाला, माता देवकीला तुम्हाला सगळं पायला म्हणायचं नाव ठेवायला बोलायचं का तुम्हाला? मग मथुरेमध्ये भगवंताचा जन्म झाला. मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या उदरी भगवान जन्माला आले. विश्वाचा जनिता. आणि जो विश्वाचा जनिता होता त्याने जन्म घ्यावा लागला. विठ्ठला विठ्ठल. जन्माला आल्यानंतर देवालाही भीती वाटली. अरे पुरेशे दुधा मिळाले म्हणजे वाईट माणसाला, क्रूर माणसाला देवालय घ्यावं लागलं. मामात होता सख्खा पण काय चालतं त्या मामाला. भगवंतानं ठरवून घेतलं होतं नंदाच्या घरा
शांतीला इकडे आला. मग त्याप्रमाणे तशी परिस्थिती करावं लागली आणि गोकुळामध्ये भगवंताचं नामकरण विधी झाला आणि लगेच खेळायला सुरुवात झाली. कारण पंगतचा टाइम झाला, स्वयंपाक तयार आहे आणि शिजल्यावर छिटक्यालावर बसल्या तर मूड झाली. मला आईला सांगितलं, खांद्यावर एक कापडी ना हातामध्ये काठी, खांद्यावर एक कापडी ना विश्वाचा जनिता होता तो विश्वाचा जनिता म्हणे यशोदेची माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे. जशी लागली तशी ती भगवंतावर म्हणतो लागते. भक्ताला देव, बरोबर आहे की गोपिकांना देव, आई वडिलांना देव, मुलगा पण देव, असं प्रत्येकाचं वेगवेगळी धारणा त्याच्याविषयी होती. पण लागे तैसी लावे प्रेम, जसं लावसान तसा तो प्रेम करणारा होता, तसा प्रेम करणारा तो होता. आणि त्याकरता मग काही गोपाळ यमुनेच्या तीरावर आले. लागे तैसे लावे प्रीत, निष्काम निराळा तो निष्काम परिस्थितीत होता, निराळच होतं त्याचं काम. म्हणून 12 वाजून गेले होते आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की बाबा रे, हाते बारा पोटे दम नाही. आता काही दम नाही राहिल्याकडे. आता सगळे ते भोग्या लागल्या.
काही लोक एवढे जेवतात एका ठिकाणी गुलाबजामची पंगत होती आणि एक टोपलं गुलाबजाम त्याला नुसतं कॅप्सूल सारखेच गुलाबजामुन घाटीत सोडत जाईल रशानं अंदर घेऊन जाईल त्याला एक टोपलं बंद दाबलं गुलाबजामुन एक टोपलं दाबलं जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळ काही गडबड सरबड म्हणजे सगळेच होते ते काही इरले नाही मग सकाळी म्हटलं की तिकडून धारच लागली एका लाईनने जेवढे गेले होते तेवढं वापस त्या ठिकाणी पेंद्या नावाचा भक्त होता आणि ज्या ठिकाणी भगवंताने या सर्वांना एका घरामध्ये नेलं होतं आणि त्या ठिकाणी मस्त मान खाणं झाला आणि दही ताक जेवणा त्या ठिकाणी सगळे पदार्थ होते ते पदार्थ खाल्ले रबडी आणि काय झालं माहिती आहे का तिकडून जाताना वावण्यातून गेला पण तिकडून येताना हे नजून कधी गेलं फसला त्याच्यात मग म्हणे काय बात होत ना अधो निवृत्त ना बंधात जातोय नाही काय बात होत ना अधो निवृत्त त्याच्या भाषेत बरबडायला लागला येता का झाली दावल्या झाली तोले कलाया त्यांचे भाले काय बात तिथे तिथे उत्पन्न थांबले दोघींना मधुवल माया भरले मग काही हरकत नाही त्यांनी मस्त काय केलं त्या ठिकाणी काही गोपाळ एका ठिकाणी आले आणि दुपारी 12च्या नंतरची वेळ झाली 12 झाले की काना व्हायलाच पाहिजे कारण जरी झाला संन्यासी तरी माध्यात्मिक तोडवासी मग आले एका ठिकाणी बसले कोणा झाडाच्या साली घेतल्या कोणा घरून खडके आणले होते त्या खडक्यात शिबिरा दिल्या होत्या त्यावेळी टिफिन नव्हते बरं काही आता म्हणतात टिफी त्यावेळेस काय होतं कपडा होता कशाचाही कपडा असेल कोणाच्या माणसाचा जुना बेकार त्याच्यात भाकर बांधून दे मग त्या कोणा कपड्यावर सोडल्या कोणा सालीवर सोडल्या कोणा दगडावर आपल्या मोठ्यावर घेतलं दीपक जागा पाहून बरोबर दही आणि भात का म्हटलेला दही भात का म्हटलेला कारण तांदूळ म्हणजे भात शुभ्र असतो हे सात्विकतेचं प्रतीक आहे आणि दही शुद्ध असून सात्विक असून शांततेचं प्रतीक आहे एक गिलास लावून द्या तुम्ही दह्याचा थंडगार वाटते बोला हे शांतीचं प्रतीक आहे म्हणून दही त्या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी मग एक दहीवाली विकण्या करता चालली होती यमुनेच्या तीरावर विठाला सांगायला
ठिकाणी दैवानी दैवानी तुमच्या घरात मी आली. भगवंताने तिला आवाज दिला, ए दैवाली गेली. कैसा लगा बोले दाम क्या है, काय भाव आहे. त्यावेळेस अरे ते दैवाली सांगायला माझ्या दयाचा भावना आला ज्यानं ज्यानं खाल्लं त्याला विचारा. दयाचा तर कामच झाला. दयाचा भाव जर तुम्ही विचार सांग प्रभू की घेता येईल की वाटू फुकट. याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काला गेला. उदा घेऊन या करी वेगळ्या वाटेत शिदोरी घ्याले घ्याले दही भात आम्हाला तो पंढरी नाम. हे सगळी प्रभूची इच्छा आहे. जे तुमचा आपल्या घरामध्ये रोज काला होतो ना, चटणी भाकरी भाजी भाकर पुरणपोळी ढेकळी मिरची जे काही असेल नसेल ते हे सगळं पांडुरंगाची इच्छा आहे आणि त्या इच्छेनंच हे सगळं चालते. रोजचा आपला घरातला काला सुद्धा हा भगवंतच पोशिंदा आहे आणि तोच देतो आपल्याला. या गोपाळांनी तर फक्त काला सेवन केला तर त्यांच्या भावना उडून गेल्या. सुधारले ते एकाही बिमारी नव्हती. आम्हाला अजूनही काला भेटून जर आले तर आमचे टोंगही खडकून राहिले. ते असे गोपाळ होते की घरी गेले की त्याची माय म्हणे बाबू तुला उलटी सूज आली का रे, भला फुगेल दिसले म्हणे मा तुला माहित नाही या सत्यात तर मस्त दम चालू आहे. हे खायचे हाल आहेत म्हणे. हे काही म्हणे उलटी सूज आली नाही. तू जर एखाद्या दिवशी आली ना मा बरोबर म्हणे पण बाबू ती येऊ कशी नाही आपल्या गावात कोणीच गेलं नाही. विचारलं गोपी तुला काय आवडते का जगाच्या पाठीवर. ते म्हणे मला जगाच्या पाठीवर फक्त एक ईश्वरानं नाम सर्व भूतेश एक परमात्मा फक्त मला आवडतो. त्याच्या व्यतिरिक्त सगळं अनित्य आहे. मग म्हणे तुझा पती नावाने त्याला गोपाल कृष्ण म्हणतात प्रपंच करावा म्हणून मला नवरा करावा लागला आणि मला लग्न लावावं लागले. आई वडिला करतात माझ्या करतात. देवाची शपथ घेऊन सांगते मला याच्यात काही इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट एकच भेटते तुझ्यासाठी सोडले तुझ्यासाठी सोडला समझने वाले की मौत है बड़ी अफसोस की बात है. तर ती स्वर बिघडलं की सगळं बिघडते. तर तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार का नाही तुझ्यासाठी आले वडा. आणि काही लोक त्याला भेटण्याकरता वडात जात होत्या. बाबुरे दुरून दिसला तरी बंद झालं.
नाहीशी की त्या ईश्वराचं रूप पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून टप 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 पाहिला नंदाचा नंदन काही नुसतं त्याला पाहता बरोबर आकर्षित होऊन द्या कारण मनच हे असं आहे ना या सर्व इंद्रियांकडून याला राजा म्हटलेलं आहे मनःषष्ठान इंद्रियांनी प्रकृती स्थान आकर्षिते हे या सगळ्या प्रकृतीला आकर्षित करणारं मन आहे आणि मन हे त्याच्याकडे गेलं की बुद्धी जाते चित्तही जाते हे सगळे अंतःकरण चतुष्ट असतात ना त्याच्या भोवती चक्रा मारतात आणि त्याच्या भोवती चक्रा मारल्या की मग मात्र तो परमात्मा तुमच्या भोवती चक्रा मारतो ते झालं जेवण झाले गोपिकांचा चाळा झाला निष्काम निराळा गोपीला लावी याला चाळा हे चाळा लावणार गोपिकांना त्याचं इतका लढा लागला होता इतकं प्रेम झालं होतं की हात डोळ्यानं दिसेपर्यंत त्यांना जेवणही जात नव्हतं निष्काम निराळा गोपिया लावीला चाळा मग काय झालं ते गोपी गावातले लोक सगळे याने मोहित केले आणि त्याच्या बासरीनं तर अख्खं का सुटून हरून गेलं होतं हरी तुझ्या मुरलीच्या पायी देवा तुझ्या मुरलीच्या पायी मन मोहिले मन मोहिले असं मग मोहित करून टाकलं होतं तर त्या बद्दलनं आपल्या सुद्धा गावावर प्रभू रामचंद्रांची अशी कृपा आहे की आपलं अख्खं गाव प्रभूने मोहित करून टाकलं मग खेळण्यात ताकद आली होती ताकद आल्यावर मला झालं की सांगा बरं तिकडून झालं की हात दाखवा गाडी थांबवा आणि लगेच काय झालं मग या पोराला ताकद आलेल्या का खाल्लं ना आता या बाई म्हणतात ना आता एक शिंगात चहा पाहिजे बाई चहा घेतल्याने जरा तरतरी घ्या ना मग चहा आता खेळ इंटी दांडू आता खेळ इंटी दांडू अभक्ता अर्थ काय हा पहिला टोला आहे भगवंताचा त्या इटीले हे इटी आहे तो दांडू आहे तो मारते आणि मग हे इटी त्याच्या मायच्या पोटातून बाहेर पडते अभक म्हणजे जन्माला येणे आणि दुबक म्हणजे एकाचे दोन होणार आले आणि गेली रे सदातली आखी गेली काय आली म्हणतो दुबक म्हणजे
पत्नीच्या सोबत याचं लग्न लावणं, एकाचे दोन होणं, या दुबक मान्य. आणि तिसरा टोला आहे, तो टोला इतका जोरदार वाटते की नाही की दांडू मोजता मोजता जातात. रघुपती राघव राजा राम चांगला हो नाही गेला तुला काम. काही लोक मराठी अगोदर ताळ असतात मेल्यावरही कामं म्हणायचे. पण भाग्यवान असतात काही काही लोक की आपल्या गावात भागवत सप्ताह लागेल आहे. भागवत सप्ताह दादाराजा काय विचारतात, भाग्यवान लोक आहेत ते. तुम्ही भाग्यवानच आहात, तुमचे मरण साजरं होईल. महसन शाप दिला का मी त्या वर्षांत ताबर आताच नाही नाही तर एखाद्या बुवानं सांगितलं होतं तुमच्या गावातले लोक 7 दिवसातच मरतील.